मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा 5 जुलैला एकत्र मोर्चा, संजय राऊतांची माहिती। तर ठाकरे इज ब्रँड, शहा आणि फडणवीसांना टॅग करत राऊतांचं दुसरं ट्विट। उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता। हिंदीच्या मुद्द्यावरील राज ठाकरेंसोबतच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सविस्तर भूमिका मांडणार, सूत्रांची माहिती। सगळं विसरून कुणी एकत्र येत असेल तर कधीही चांगलं। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावर शरद पवारांचं वक्तव्य, तर काका पुतण्याच्या प्रश्नावर मात्र पवारांचं मिश्किल हास्य। दोन्ही भाऊ एकत्र आल्यास तो सोनियाचा दिवस असेल। हिंदी विरोधातील ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर प्रकाश महाजनांची प्रतिक्रिया। जो मुद्दाच नाही त्यावर मोर्चा काढणं हास्यास्पद। ठाकरे मुख्यमंत्री असताना माशिलकर समितीचा अहवाल का स्वीकारला? भाजपच्या केशव उपाध्येंचा सवाल। तर राज आणि उद्धव ठाकरे दोघेही गैरसमजाचे बळी, आशिष शेलार यांची टीका। मराठीवर आक्रमण होणार असेल तर मराठी माणसाची ताकद दाखवावीच लागेल। 5 जुलैला ती ताकद दिसेल। मराठीसाठी आम्ही तुरुंगात जायलाही तयार, मनसेची आक्रमक भूमिका। राजकीय विचार एकत्र येतात की नाही याची वाट पाहू। ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाच्या घोषणेवर उदय सामंतांची प्रतिक्रिया। मातृभाषेवर घाला घातल्यानं एकत्र येतोय, हा एकत्रितपणा कायमही राहील। ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा दावा। दोन भाऊ एकत्र येत असतील आम्हाला आनंदच। युती संदर्भात चर्चा होऊ द्या, मग आम्हाला कळेल, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असल्यास आनंददायी क्षण। महाराष्ट्र द्रोह्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, रोहित पवारांचं ट्विट। उपमुख्यमंत्री शिंदे राज ठाकरेंशी बोलण्याची शक्यता। हिंदीच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका समजावून सांगणार, सूत्रांची माहिती। दादा भुसेंच्या भेटीनंतरही राज ठाकरेंचा विरोध कायम। 1ली ते 4थी हिंदी सक्ती नको, 5वी पासून हिंदी शिकवण्यास हरकत नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया। तर दोन्ही ठाकरेंचं म्हणणं समजून घेणार, कुणीही सांगतो म्हणून सहभागी होणार नाही, पवारांचं वक्तव्य। हिंदीच्या मुद्द्यावरून सुरू असलेलं राजकारण भाजप हाणून पाडणार, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय लोकांपर्यंत पोहोचवणार, सूत्रांची माहिती। राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी नको, पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावं, गुणरत्न सदावर्तेंचे शिक्षण मंत्री आणि पोलीस महासंचालकांना पत्र। भास्कर जाधवांनी शिवसेनेत यावं, आम्ही त्यांचं स्वागत करतो। ठाकरे गटात नाराज असलेल्या भास्कर जाधवांना शिवसेनेच्या कृपाल तुमाणेंकडून ऑफर। राज्यात लवकरच व्हर्टिकल सातबाराची योजना, इमारतींमध्ये राहणाऱ्यांना सातबारा मिळणार। येत्या अधिवेशनात विधेयक येण्याची दाट शक्यता। मुंबईतील माहीममधल्या जुमा मशिदीकडून ऑनलाईन अजान ॲप सुरू, मशिदींवरील लाऊडस्पीकर बंदीविरोधात मुस्लिम धर्मीयांचा उपाय। शालार्थ आयडी घोटाळ्यात आणखी 3 आरोपींना अटक, भंडाऱ्याच्या पवनीमधील शाळेतील चेतन डोंगरे, गंगाधर डोंगरे आणि सदानंद जांगडेला अटक। उत्तन विरार सागरी मार्गाची वाढवण बंदराला जोडणी, प्रकल्प वाढवण बंदरसह समृद्धी महामार्गाला जोडण्यात यावा, फडणवीसांचे आदेश। आषाढी वारीसाठी विठ्ठल मंदिर आजपासून 24 तास खुलं, जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन व्हावं यासाठी नित्यपूजा वगळता सर्व राजोपचार आजपासून बंद। जालन्याच्या भोकरदनमध्ये जोरदार पावसाची हजेरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानात पाणी साचलं, आहार बनवण्याच्या खोलीमध्ये सुद्धा पाणी गेल्यानं अडचण निर्माण। वाशिम जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, शेकडो एकर शेतातील पेरणी केलेली पिकं वाहून गेली, पुरात अडकलेल्या 5 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।